जगी भावने गुणी द्या कर्तव्य थोर जाना या लाडक्या मुलाने तुम्ही जशील प्रकार आईस देव भान वंदावू जनाला शिव बापरी जगात दिलदार शूर व्हावे टिळका परी सदैव देहात त्या पूजावे जे चांगले
धांगड साहेबांना आज रक्षाबंधनचे सगळ्या विधवा बहिणीला बोलवून राखी बांधून प्रत्येकाला आपलं काय फुलना फळाची पाकळी देत आहेत ते, आणि सगळ्यांचं तोंड गोड करून चांगलं काम करत आहेत धांगड साहेब. त्यांचे आम्ही आभारी आहोत. या धांगड साहेबांसाठी त्यांनी सगळ्यांची सेवा केली, त्याच्यासाठी मी बोलते. या लाडक्या मुलानो तुम्ही मला दार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आईच देव माना वंदा गुरुजनाना, जगी भावने गुणी त्या कर्तव्य थोर जाना. या लाडक्या मुलानो तुम्ही मला दार, शिवबापरी जगात दिलदार शूर व्हावे. टिळकापरीच दैव देहात त्या पूजावे. जगी चांगले त्या करा स्वीकार. या लाडक्या मुलानो तुम्ही मला दार, नव हिंदवी युगाचे तुम्हीच शिल्पकार. आम्ही त्यांनी आम्हाला विधवा बहिणीला जे काय त्याच्या कृपेने देतात ते आम्ही घेतोय, आणि ते आमची सेवा करतायत. आणि आमच्याकडून बहिणी मानून त्यांनी आमच्याकडून राखी बांधून घेतले, मोठं काम केलंय. आम्ही कुठे गेलो नाही. आता आम्ही 74 इज ओल्ड, तर आम्ही कुठे जाऊ शकत नाही. ओके, आता मी एक छोटं गाणं म्हणतो. चंदनाच्या ज्योती उजळल्या ताटी, ओवाळी ते भाऊ राया रे, वेड्या बहिणीची वेडी माया. साहेब हे प्रत्येक वर्षी असंच रक्षाबंधन साजरं करतात. याही वर्षी आम्हाला सगळ्या विधवा महिलांना बोलून राखी बांधून घेतली आणि आम्हाला सन्मानाने फुल नाही फुलाची पाकळी त्यांनी दिलेली आहे. साहेबांचे खूप खूप धन्यवाद. भावानी राखून दिला, राखी बांधली बहिणी सगळी भावाला. एवढा चांगला काम करतात. चांगलं ना दादा बोलले. त्याला राखी बांधली आम्ही आमचा भाव म्हणून, कष्ट जीवनासाठी है हमने राखी बांधा है। बहुत बहुत शुभेच्छा उनको कि हमारी तरफ से, सबकी तरफ से, कि हम इनको भाई माना, हमने राखी बांधा। बहुत बहुत धन्यवाद। वो तो है, जरूरी तो है, बहुत जरूरी है। लेडीजों को आगे बढ़ाना बहुत जरूरी है, और हमको भी आगे बढ़ना बहुत जरूरी है। खूप छान करतात तिच्या मामांनी इथं. त्या असं गरीब महिलांसाठी खूप मदतीला पुढे येतात आणि सगळ्या महिलांना समजून घेतात. नडीआडीला गरज पडली तर त्यांच्या मदतीला धावतात. खूप एकमेक म्हणून माणूस चांगला आहे कामासाठी. आणि हा कार्यक्रम आज बहीण भावाच्या सणासाठी आयोजन केला मामाने, त्याला आज आम्ही पार पाडले. खूप चांगले आहेत मामा, महिलांसाठी कामासाठी पुढे येतात. आणि आज हा विधवा महिलांसाठी कार्यक्रम आयोजन केला. बहुत अच्छे है, सबकी हेल्प करते, जो भी डे भी कोई भी रहेगा उनके लिए, सबके लिए मदद करते हैं। हमारी तरफ से सब शुभेच्छा। आज या हिंदू मुस्लिम कोई भी सब चीज के लिए मदद करते हैं, इसलिए किशन भाई बहुत अच्छे करके हेल्प करते हैं। माझं नाव संध्या सुरू शिंदे. मी भाऊ मानलाय. आता मला काहीच माहिती नव्हतं, फर्स्ट टाइम मी आले. हो, चांगलं काम करतात, आम्हाला देतात. हा, राखी बांधते. 3 वर्षापासून, कारण पहिली गोष्ट सगळ्या जनतेला नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, आणि सगळ्या भारतातील बहिणींना माझ्यातर्फे आशीर्वाद, छोट्यांना आणि मोठ्यांचा आशीर्वाद मला पाहिजे. आणि काही नारळी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी रक्षाबंधन असतं, त्या निमित्ताने बहिणी भावाकडे राखी बांधायला जातात. परंतु काही ठिकाणी, या काही ठिकाणी नाही, सगळीकडे, जिंचे मिस्टर नसतील
तर त्यांना अधिकार नसतो बांधायचा. त्या जातात बिचारे आपल्या घेऊन, पण अधिकार नसतो. आणि हा एक माझ्या मनात विचार आला की असं जर आपण केलं, ज्यांचे मिस्टर नाही त्यांना जर आपण सख्या बहिणी मानून, कारण मलाही बहीण नाही, माझी बहीण वारली, म्हणून हा कार्यक्रम माझ्या लक्षात आला. तर 40 ते 60 दरम्यान वयाच्या ज्या महिला असतील, जेवढ्या माझ्या ओळखी आहेत त्यांना मी सांगतो, आणि त्यांच्याकडून राखीचा हा कार्यक्रम आज 3 वर्ष करतोय आणि वाढतच चाललाय. कारण आणि कुठला समाज, हिंदू समाजच असं नाही, गुजराती समाज आहे, मराठी समाज आहे, मुस्लिम समाज आहे, पंजाबी समाज आहे, सगळ्या समाजाच्या महिला मी एकत्र करून हा कार्यक्रम करतो. कमीत कमी मला वाटतं 30-35 महिला येतात आणि मला आशीर्वाद देतात. हे माझं मोठं भाग्य आहे. मी त्या सगळ्यांसाठी, त्यांच्या जीवनासाठी आणि त्यांच्या आरोग्यासाठी परमेश्वरावर प्रार्थना करतो की त्यांना सुखी ठेवो, हीच माझी प्रार्थना राहील. आणि परत नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. Okay, never mind. आता लय आम्हाला Never mind. विषय ते अरे या, या.